एका सुंदर गावात श्रवण नावाचा एक बुद्धिमान, शांत आणि नम्र मुलगा राहत होता. तो लहानपणापासूनच जैन धर्माच्या शिकवणींमध्ये रस घेत होता. अहिंसा, सत्य यावर त्याचा विश्वास होता. गावात एका दिवशी सोन्याची चोरी झाली. सर्वजण श्रवणवर शंका घेतात, कारण तो त्या दिवशी मंदिराजवळ एकटाच होता. पोलीस त्याला अटक करतात, पण श्रवण काहीच बोलत नाही, फक्त सत्यावर विश्वास ठेवतो आणि शांत राहतो. गावकरी त्याला दोष देतात, पण त्याच्या आई-वडिलांनी जैन तत्त्वज्ञान शिकवले होते. सत्य हे शेवटी उघड होणार आणि अहिंसेची वाट ही खरी वाट आहे. काही दिवसांनी एक साधू महाराजी त्याला भेटतात आणि त्याला धैर्य देतात. काही दिवसांनी खराखुरा चोर सापडतो आणि श्रवण निर्दोष सिद्ध होतो. श्रवण गावकऱ्यांना माफ करतो. तो म्हणतो, माफ करणे हीच खरी वीरता आहे आणि हेच जैन धर्म शिकवतो. गावकरी लाजतात आणि श्रवणची स्तुती करतात. शेवटी तो जैन मंदिरात जाऊन प्रार्थना करतो, शांततेत, समाधानात. जैन धर्म म्हणजे केवळ एक श्रद्धा नाही, तर एक जीवनपद्धती आहे. सत्य, अहिंसा आणि क्षमाशीलता.